नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे कुरडूची भाजी. ती आहे रानभाजी. रानभाजी म्हटलं तर लाख मोलाच्या आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणाऱ्या, पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रानभाज्या येतात. आपल्याला काही माहितीही नसतात, पण ज्या माहिती आहे त्या भाजी नक्की तुम्ही करून खाल्ल्या पाहिजेत. कारण आपल्या शरीरासाठी अगदी मोलाच्या भाज्या असतात. त्याचे गुणधर्म एवढे असतात का त्या आपण नक्कीच करून खाल्ल्या पाहिजेत. कुरडूची भाजी म्हटलं तर आपल्या शरीराला रक्तदाब, बद्धकोष्ठ, तोंड येणं किंवा पोट फुगणे ह्यावरती रामबाण उपाय आहे. ही भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयरन आणि पौष्टिक भाजी असल्यामुळे झटपट होणारी आहे 5 मिनिटामध्ये. आता ही भाजी आपल्याला नेसून टिपून घ्यायची आहे, म्हणजे त्याची देठं वगैरे काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ खळखळून 2-3 पाण्याने धुवायची आहे. पावसाळा म्हटलं का माती वगैरे असते पानांवरती, त्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने धुवून निसून कापून घ्यायची आहे. बारीक कापा, जेवढं तुम्हाला जमेल तेवढी. मैत्रिणींनो, ह्या भाजीचं लाख मोलाचं वैशिष्ट्य आहे. ही भाजी मूतखड्यावरती अगदी उपयोगी पडणारी भन्नाट रेसिपी आहे. त्याचा तुरा येतो, म्हणजे वरती कोंबडा येतो त्याला. तो कोंबड्याची म्हणजे दाणे असतात त्याच्यामध्ये, असे आपण चोळल्यानंतर निघतात. ते दाणे तुम्ही उकळून पाण्यामध्ये प्यायलात तर नक्कीच तुमच्या मूतखड्यावरती उपयोगी पडणार आहे. आता त्या भाजीसाठी आपण काय घेतलेलं आहे? 1 कांदा घेतलेला आहे, 2-4 मिरच्या आणि भरपूर असा लसूण घ्यायचा मैत्रिणी. पालेभाजी म्हटलं का लसूण भरपूर घ्यायचा आणि तो सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचा बरं का, अजिबात वाटायचा वगैरे नाही. कारण आपल्याला झटपट भाजी बनवायची आहे आणि पालेभाजी कोणतीही असू द्या, ती कशीही केली तरी तेवढीच रुचकर आणि आरोग्याला उपयोगी पडणारी भाजी असते. आता लसूण तर ठेचून घेतलेला आहे. 1 कांदा आहे, तो सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे. बारीक बारीक कापा, अडवा आणि त्यानंतर पुढची प्रोसेसर बनवू. अगदी साधी सोपी भाजी आहे. तुम्ही कधी खाल्ली का? नसली खाल्ली तर नक्कीच करून पहा. आता त्यासाठी आपण एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल 2 चमचे घालायचं आहे. तेल गरम झालं का जिरं घालायचं आहे. मोहरी घालायची नाही. फक्त पालेभाजी म्हटली का आपल्याला जिरं घालायचं आणि जिऱ्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो त्याच्यामध्ये. जिरं तडतडायला लागलं थोडं का आपण लसूण ठेचून घातलेला तोही घालायचा आहे. मिरची बारीक बारीक कापलेली तीही घालायची आहे. मैत्रिणींनो, तुमच्याकडे लहान मुलं असतील तर अगदी बारीक कापू नका मिरच्या. थोड्या मोठ्या ठेवल्या तरी चालेल, म्हणजे त्या काढता येतील. आता आपण 1 कांदा कापला होता, तो सुद्धा घालून घेतलेला आहे. छान खरपूस भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फोडणीमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, कलर बदलस तोपर्यंत. मोजक्या साहित्यामध्ये होणारी भाजी आहे. आता कांदा आपला परततो येतोय तोपर्यंत आपल्याला चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने घाला. पालेभाजी दिसायला आपल्याला जास्त दिसते, पण ती आळली जाते, म्हणजे थोडीशी होते. म्हणून मीठ कमी घालायचं असतं मैत्रिणींनो. आपल्याला भाजी जास्त दिसल्यामुळे जास्त घालायचं नाही. आता
आता झालेलं आहे आपलं, कलरही बदललेला आहे, छान अशी परतली गेलेला आहे कांदा आपला. आपण आता भाजी घालून घेऊ. थोडी थोडी भाजी घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे. तुम्हाला वाटेल कढई लहान आहे, पण ही भाजीसुद्धा जास्त होणारी नसते. त्यामुळे थोडी थोडी घालून हलवून घ्यायची. मीठ घातल्यामुळे पटकन ही भाजीला पाणी सुटतं आणि खाली बसली जाते. ह्या पद्धतीत भाजी करा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, वर्षभर न मिळणाऱ्या ह्या रानभाज्या नक्कीच करून खात जा. जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा आणून खाऊ शकता. आणि ह्या भाज्या भाकरीबरोबर छान लागतात, चपातीबरोबरही खाऊ शकता. तोंडी लावायला सुद्धा तेवढ्याच रुचकर लागतात. आता पहा, आपली सगळी भाजी घालून घेतलेली आहे आणि हलवून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आपली खाली बसली जाते. ह्या भाजीला वेळही लागत नाही शिजायला, कारण पावसाळ्यात ज्या भाज्या येतात त्यांना पाण्याने भरलेले असतात, म्हणून अजिबात वेळ लागत नाही शिजायला आणि कोवळ्या असतात. हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्या कांद्याच्या फोडणीमध्ये लसूण, हिरवी मिरची, जिरं, तेल. आता थोडा वेळ हलवून झाल्यानंतर अशीच ठेवायची आहे, झाकण ठेवायचं नाही. पालेभाजी म्हटलं का झाकण ठेवल्याने आपल्या भाजीचा कलर बदलतो. आता आपण शिजून घेऊ 2-3 मिनटं आणि नंतर पाहू. आता 2-3 मिनटं झाल्यानंतर पहा, आपल्या भाजीचा कलर अजिबात काळपट झालेला नाही, छान हिरवागार दिसतोय. तुम्हाला वाटत होतं ना किती भाजी आहे, पण केवढीशी झाली पहा. शिजलेली आहे. त्यावरती आपल्याला आता खोबरं किसून घालायचं आहे. हे सुकं खोबरं घातलेलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असलं तरीसुद्धा चालेल. मैत्रिणींनो, खोबरं नसलं तरी अशीच ही भाजी खाऊ शकता लसणामधली, कारण आपण लसूण ठेचून घातलेला आहे, त्यामुळे त्याचा स्वाद अप्रतिम येतो. झालेली आहे, वाढून घ्यायची आहे भाकरीसोबत. ज्वारीची भाकरी घेतलेली आहे, तुम्ही कोणतीही भाकरी घेऊ शकता, बाजरीची, नाचणीची, तांदळाची किंवा चपाती, तेवढीच रुचकर लागणार आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रानभाजीचा स्वाद घ्या. झालेली आहे अगदी डोळे भरून, असं वाटतंय पाहताच डोळ्यांनी खाऊशी वाटणारी कुरडूची भाजी. नक्की करून पहा. बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीत.